शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक यूट्यूब चॅनल तसेच व्हॉट्सअप समूहावर गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलला आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर जरूर करा, लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता आपण लसावी अवयव पद्धतीने कशी काढावी ते बघूया. मागील भागात आपण मूळ अवयव पाडणे, सम आणि विषम संयुक्त संख्यांचे याबाबतचा विचार केला आहे. त्याची पुढची पायरी आहे लसावी, युक्लिडची अवयव पद्धत. तर दोन सम संयुक्त संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. अर्थात मी मागच्या व्याख्यानात म्हटल्याप्रमाणे 2 सोडल्यास सगळ्या समसंख्या ह्या संयुक्त आहेत आणि संयुक्त संख्यांचीच लसावी काढली जाते, मसावी काढली जाते. मग त्या मूळ विषम असोत की संयुक्त असोत, विषम असोत की मूळ असोत, पण त्या संख्या संयुक्त असाव्यात. मग त्या संख्या सम असो की विषम असोत, पण त्या संयुक्त असाव्यात. मूळ संख्यांचा लसावी काढायला जात नाही, त्यांचा सामायिक लसावी 1 हा आहे. समजा 3 आणि 5 यांचा सामायिक लसावी 1 आहे. 5 आणि 7चा 1 आहे. 11 आणि 13चा 1 आहे असं. तर आता आपण काही समसंख्यांचा लसावी काढून बघूया. आता आपण 24 आणि 36 या 2 संख्यांचा लसावी काढूया. 24चे मूळ अवयव पाडायचे. 24ला 2ने भाग जातोय 12, 2 गुणिले 12. मी वर मांडल्याप्रमाणे मांडा तसं. 12ला 2ने भाग जातोय 6, 2 गुणिले 2. 6ला 2ने भाग जातोय 3, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24. या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 2 लागोपाठ 3 वेळा 2 आलेत, म्हणून 1 2ची जोडी आहे. आता 36चा विचार करूया. 36चा विचार करता 36 ही समसंख्या आहेच, म्हणून तिला 2ने भाग जातो 18, म्हणून 2 गुणिले 18. 18लाही 2ने भाग जातो 9, म्हणून 2 गुणिले 2. मग 9ला 3ने भाग जातो, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. बघा, 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. आता आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहेत. तर 24 मध्ये मूळ अवयव 2 यांची एक जोडी आहे, म्हणून ती 24 आणि 36च्या खाली एक ओळ सोडून आपण या जोड्यांचा गुणाकार मांडावा डावीकडूनच. तर पहिल्या घरातून हे सगळं मी टेलर फ्रेमवर सांगतोय. लेखन पाटीवर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या लेखी स्वरूपात कराव्या लागतात. तर 2 गुणिले 2, दुसऱ्या संख्येत पण एक जोडी आहे, ती पण घेतली. 2 गुणिले 2 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 वेळा गुणाकार. आणि दुसऱ्या संख्येत 3ची एक जोडी आहे, म्हणून गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 2चा 4 वेळा आणि 3चा 1 वेळा गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 2, 2 दुनी 4 गुणिले 2, 4 दुनी 8 गुणिले 2 16. 2 गुणिले 2, 2 दुनी 4 गुणिले 2 8, 4 दुनी 8 गुणिले 2 8 दुनी 16, म्हणजे 4 वेळा 2चा गुणाकार झाला. 16 गुणिले 3, 16 त्रिक 48 आणि 48 गुणिले 3. आता 3 8 24, 4 हातच्याला 2 आणि 3 चौका 12 आणि 2 14, 144. म्हणून 24 आणि 36 या संख्यांचा लसावी हा 144 आहे. अर्थात 144ला 24ने भाग जातो. 24 सख 144 आणि 36 चौक 144. हे आपण भागाकार करून पण बघू शकतो. तो भागाकार सोपा आहे. 36 दोन्ही 72, 72 दोन्ही 144. एखाद्या संख्येची चौपट काढायची तर दुने करून त्या दुनेला दुप्पट करावे. आणि 2 ते 30चे पाढे आपले पाठ आहेत. 24 सख 144.
म्हणून 24 आणि 36चे मूळ अवयव पाडून आपण अवयव पद्धतीने लसावी काढलेली आहे. आता आपण 36 आणि 48चे लसावी काढून बघूया. 36चे मूळ अवयव ऑलरेडी आपल्याला माहित आहेत. 2 गुणिले 2 एक दोनाची जोडी आहे, गुणिले 3 गुणिले 3 तीनाची पण एक जोडी आहे. तर 48चे बघूया. 48 ला 2 भाग जातो 24, 2 गुणिले 24, 24 ला 2 जातो 12, 2 गुणिले 2, 12 ला 2 जातो 6, 2 गुणिले 2 गुणिले 2, 6 ला 2 जातो 3, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे इथं दोनाच्या 2 जोड्या आहेत आणि एकदाच 3 आहे. हा 3 स्वतंत्र आहे. म्हणून खाली आपण वरची 36ची एक जोडी घेऊया 2 गुणिले 2 आणि इथली एक जोडी घेऊया 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि तीनाची एक जोडी घेऊया वरची 36 मधली. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. बघा 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48, 48 त्रिक 144. बघा 3 8 24, 24 4 हातच्याला 2, 3 चौक 12 2 14, 144. म्हणजे 36 आणि 48चा पण लसावी 144 येणार आहे. 36 चौक 144 आणि 48 त्रिक 144 ही भागाकार करून आपण तपासू शकतो. या 2 उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की समसंख्यांचा लसावी आपण कसा पाडावा. मी मागे सांगितल्याप्रमाणे 1 ते 100च्या दरम्यान 60 ही अशी एकमेव संख्या आहे की जिला 1, 2, 3, 4, 5, 6 ने भाग जातो. समजा 60चे मूळ अवयव पाडायचे तर 60ला 2 भाग जातो 30, 30ला 2 जातो 15 म्हणजे 2 गुणिले 2. मग 15ला 3 जातो 3 गुणिले 5 म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 12 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60. म्हणजे इथे दोनाची एकच जोडी आहे. 3 आणि 5 हे स्वतंत्र मूळ अवयव आहेत. आपण अजून पुढील व्याख्यानात अजून काही समसंख्यांच्या लसावीबाबत विचार करूया. तुर्ता इथेच थांबूया. माझं हे व्याख्यान आपणास आवडल्यास आपण लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करा. नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये सबस्क्राईब करा आणि आपल्या अंध बंधू भगिनींना या एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होण्यास प्रवृत्त करा. या विनंतीसह इथेच थांबतो. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.